नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विद्याप्रबोधिनी या आपल्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. महाराष्ट्र स्टेट बोर्ड आणि NCERT संपूर्ण विश्लेषण सिरीजमधील हे आपलं 7वं लेक्चर आहे. आतापर्यंतच्या 7 लेक्चर्समध्ये आपण 6वी आणि 7वीच्या स्टेट बोर्डचा काही जो पार्ट आहे सायन्सच्या तो डिस्कशन आपण केलेलं आहे आणि 7वीच्या स्टेट बोर्डचा उरलेला पार्ट आपण आता ह्या लेक्चरमध्ये डिस्कस करतोय. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्यासमोर जी स्लाईड आहे त्या स्लाईडवर तुम्हाला टॉपिकचं नाव दिसेल. स्थितिक विद्युत असं टॉपिकचं नाव आहे. इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतील. खाली जो पार्ट मी हायलाईट केला आहे त्याच्यामध्ये फारसे काही फॅक्च्युअल डेटा असं नाही आहे, पण तरी पण हा जो टॉपिकचा एकूण सगळा जो कन्सेप्च्युअल पार्ट आहे तो समजण्यासाठी आपल्याला इथली जी गोष्ट आहेत त्या माहिती असणं गरजेचं आहे. काय काय म्हणलं बघा याच्यामध्ये, तर सर्व वस्तू अतिसूक्ष्म कणांच्या बनलेल्या असतात, म्हणजे आपण ज्याला अणू म्हणतोय त्या अणूपासून बनलेल्या असतात. आणि विद्युत प्रभार हा त्या कणांचा एक आंतरिक गुणधर्म आहे. म्हणजेच काय की प्रत्येक अणूमध्ये तुम्हाला काय दिसेल की कुठल्या ना कुठल्या प्रकारचा जो काही विद्युत प्रभार आहे तो तुम्हाला बघायला मिळेल. अशा प्रकारे जरी भरपूर विद्युत प्रभार असला तरी तो नेहमी लपलेल्या स्थितीत असतो, म्हणजे तुम्हाला लगेच तो जाणवत नाहीये. कारण त्या वस्तूत दोन विरुद्ध प्रकारचे प्रभार सारख्या संख्येने असतात, म्हणजे धनप्रभार आणि ऋणप्रभार. त्यामुळं कारण तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचा विद्युत प्रभार जाणवायचा असेल तर काय होणं गरजेचं आहे, तर यापैकी कुठला तरी एक प्रभार जास्त असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला तो जाणवू शकतोय. आणि आपण ज्यावेळेस बघतोय की हे दोन्ही इक्वली असतील त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, उदासीन किंवा न्यूट्रल म्हणतो. सो मेजॉरिटी टाइम तुम्ही बघता की तुमच्या आजूबाजूला सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या उदासीन किंवा न्यूट्रल बघायला मिळतील आणि त्याच्यावरती कुठलाही आपल्याला प्रभार बघायला मिळत नाहीये. आणि मग इथं म्हटले बघा आपण आता बोलल्याप्रमाणे की जर दोन्ही प्रभार समतोल नसतील, म्हणजे कुठला ना कुठला कमी जास्त झाला असेल, तर वस्तू प्रभारित आहे किंवा चार्ज आहे असं आपण त्याला म्हणतोय. सो पुढच्या सगळ्या डिस्कशनमध्ये काय होऊ की आपण ज्यावेळेस गोष्टी बोलू त्याच्याविषयी आपल्याला माहिती असलं पाहिजे की नेमका विद्युत प्रभार किंवा इलेक्ट्रिक चार्ज असतो काय. पुढे एक बॉक्स आपल्याला, त्या बॉक्समध्ये काय म्हटले बघा, सुमारे 2500 वर्षापूर्वी थेल्स या ग्रीक शास्त्रज्ञाच्या लक्षात आलं होतं की पिवळ्या रंगाचा राळेचा दांडा, ज्याला आपण ॲम्बर म्हणतो, तो जर लोकरी कापडाने घासला तर या दांड्यामध्ये काय होतं की या दांड्याकडे पिसे जे आहेत ते आकर्षित होतात. आणि ॲम्बरला ग्रीक भाषेमध्ये इलेक्ट्रॉन असं म्हटलं जातं. म्हणून ॲम्बरच्या या आकर्षण गुणधर्माला थॉमस ब्राऊननं 1646 मध्ये इलेक्ट्रिसिटी हे नाव दिलं होतं. सो एक महत्त्वाची फॅक्ट आहे जी आपल्यासमोर इथं मांडली गेली ह्या बॉक्सच्या माध्यमातून. सो थेल्स आणि थॉमस ब्राऊन आणि त्यानंतर इलेक्ट्रिसिटी हा जो शब्द आहे ह्या सगळ्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला ह्या बॉक्समध्ये मिळून जाईल. पुढचा मुद्दा आहे बघा, पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊया एक एक करून. हा मुद्दा काय डिस्कस घ्या. पदार्थाच्या उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास उष्णतेचे वहन किंवा कंडक्शन असे म्हणतात. हे थोडंसं काय होईल की एक आता बघा तुम्हाला की हे मध्येच आता विद्युत प्रभार चालू होतो तर अचानकच काय झालं की हा आपण उष्णतेकडे कसं आलो. एक एक बघा हे 8वीचे पुस्तक आहे, त्यामुळे काय होईल की छोटे छोटे कन्सेप्ट जे आहेत ते तुम्हाला फक्त इंट्रोडक्शन करून दिलं जाईल. आणि जसं आपण पुढे जाऊ, म्हणजे 9वीकडे जाऊ, 10वीकडे जाऊ, तसं काय होईल की ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ते थोडेसे अजून जास्त इलॅबरेट होतील. आता इथं फक्त थोडक्यात ओळखून दिले कशाची, तर कंडक्शनची, वहनाची. काय म्हटले की पदार्थाचं उष्ण भागाकडून थंड भागाकडे जे होणारं संक्रमण आहे त्याला आपण काय म्हणतो की कंडक्शन. त्यासाठी त्यांनी एक प्रयोग पण केलेला आहे. तो प्रयोग काय आहे, तर एक अशी लोखंडाची सळई घेतलेली आहे, त्याच्यावरती असे चे गोळे चिटकवलेले आहेत आणि त्याच्यावरती टाचणी उभा केलेले आहेत. आणि ज्यावेळेस आपण काय करतो, इकडे उष्ण द्यायला चालू करतो त्यावेळेस काय होतं की सुरुवातीला इथली जी मेन आहे ती वितळत आणि ती टाचणी ढासळते, नंतर इथली, नंतर इथली. हा जो काय सगळा प्रवास आहे उष्णतेचा त्याला आपण काय म्हणतो की कंडक्शन म्हणतो. सध्या इतकं सफिशियंट आहे. पुढे काय म्हणते बघा, पाण्याला उष्णता देण्यास सुरुवात केल्यानंतर तळाचे जे पाणी आहे ते गरम होतं आणि त्याची घनता कमी होते. काय होतं की वरील भागाकडे तुम्हाला जाताना दिसेल, त्याची जागा वरून येणारं थंड पाणी घेतं आणि अशा प्रकारे उष्णतेचं जे काही संक्रमण होतं प्रवाहाद्वारे त्याला काय म्हणतो आपण, अभिसरण किंवा कन्व्हेक्शन म्हणतो आपण. सो कन्व्हेक्शनची प्रोसेस आहे ते खाली अजून एक तर आपल्याला बॉक्स दिला, तो बॉक्स देखील तितकाच महत्त्वाचा आहे की अभिसरण जे आहे म्हणजे कन्व्हेक्शन जे आहे ते द्रव आणि वायुरूप पदार्थांच्या मध्ये होऊ शकतं. अभिसरणाला काय असते की माध्यमाची आवश्यकता असते, लक्षात घ्या. ठीक आहे, इथं बघतोय आपण की हे कंडक्शन जे आहे ते कंडक्शन प्रामुख्याने तुम्हाला स्थायूच्या बाबतीत बघायला मिळेल की उष्णतेचं वहन काय होते की टप्प्याटप्प्याने तुम्हाला होताना दिसेल की उष्ण भागाकडून थंड भागाकडे. इथं मात्र काय होते की जो पदार्थ आहे तो उष्ण आणि थंड पदार्थ आपली जागाच बदलतायत, ह्याला आपण अभिसरण म्हणतोय. आणि हे प्रामुख्यानं द्रव आणि वायुरूपामध्ये आपल्याला फार जास्त करून बघायला मिळतं. पुढे अजून एक वेगळा प्रकार त्याला उष्णता वहनाचा, तो काय आहे बघा की सूर्य आपल्यापासून जवळपास लाखो किलोमीटर काही की अंतरावरती आहे आणि सूर्य आणि पृथ्वीच्या मधल्यात आपण जर विचार केला त्याच्यामध्ये हवेचं देखील काही नाही की आवरण नाहीये. आणि मग हवेचं तर आहे पण तो पृथ्वीच्या लगत आहे. पृथ्वीपासून आपण मागे एकदा टॉपिकमध्ये डिस्कस केलं की वातावरणाचा जो काही थर आहे त्यामध्ये हवेचं प्रमाण आहे, पण अदरवाईज आपण अवकाशामध्ये गेलो तर अवकाशामध्ये तुम्हाला कुठेही हवेचा थर दिसणार नाहीये. मग सूर्यापासून निघणारी ही जी काही उष्णता आहे ती उष्णता आपल्यापर्यंत पोहोचते कशी, ती कुठल्याही प्रकारचं मीडियम नसताना. तर त्यालाच आपण काय म्हणतो बघा की माध्यम नसताना
असा जो काय उष्णतेचा प्रवास आहे त्याला आपण काय म्हणतोय, तर प्रारण म्हणतोय किंवा रॅडिएशन म्हणतोय. बघा टॉपिक फार मुद्दा महत्त्वाचा आहे. 1 मिनिट पाठीमागे येतो. मुद्दा काय की उष्णता जी आहे त्या उष्णतेचा आपण बघतोय की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रामुख्याने आपण बघतोय की उष्णता जी आहे ती जास्त उष्ण भागाकडनं कमी उष्ण भागाकडे ट्रान्सफर तुमची होणार आहे. पण ते होतंय कसं, त्याचे 3 मीडियम तिने सांगितले. एक तर पहिला आहे कंडक्शन, ज्याला आपण वहन म्हणतोय. दुसरा आहे अभिसरण किंवा कन्व्हेक्शन आणि तिसरं आहे प्रारण किंवा रॅडिएशन. ह्या 3 माध्यमातून कशा प्रकारे आपण भौतिक उष्णता वहन होते ते आपण इथं डिस्कस करतोय. पुढं एक फॅक्च्युअल डेटा येतो तो आपण डिस्कस करतोय. जेम्स ड्युआर या स्कॉटिश वैज्ञानिकांना आपण म्हणतो की 1892 मध्ये थर्मास फ्लास्क तयार केला होता. तर थर्मास फ्लास्क हा आपल्या अगदी डेली यूजचा पार्ट आहे आणि पदार्थ थंड किंवा गरम राखण्यासाठी आपण बघतोय की हा जो थर्मास फ्लास्क आहे तो आपण आज देखील वापरतो. जर आपण थर्मास फ्लास्कची रचना जर बघितली तर रचना काय आहे बघा याच्यामध्ये. आतमध्ये एक थोडंसं तुम्हाला मेटलचा एक भांडं दिसेल. त्याला आपण बोलतोय की चांदीचा मुलामा दिलेला हा पृष्ठभाग आहे. ठीक आहे. सो चांदीचाच मुलामा का? कारण चकचकीत आहे आणि त्यामुळे काय होईल की जी आतली उष्णता आहे ती आतच ठेवली जाईल किंवा आतच ती परावर्तित केली जाईल, ती बाहेर जाणार नाही. कारण आपल्याला माहिती आहे की जेवढा चकचकीत पृष्ठभाग असेल त्या पृष्ठभागावरून काय होते की उष्णता जी आहे ती आतमध्ये परावर्तित केली जाते. त्यानंतर इथं बघतोय आपण की इथं हे भांडं जे आहे आणि हा जो तुमचा मेन तुमचा फ्लास्कचा पार्ट असेल ह्याच्यामध्ये निर्वात पोकळी आहे. निर्वात पोकळी का? कारण जर हवा वगैरे गोष्टी असतील तर ते काय करतील की परत हीट जी आहे ती बाहेर टाकण्यासाठी मदत करतील. तसं होऊ नये, कुठल्याही माध्यमातून हीट जी आहे ती बाहेर जाऊ नये यासाठी आपण काय करतो, निर्वात पोकळी तयार करतो आणि त्यामुळे होतं काय की आतमध्ये ठेवलेला जो पदार्थ आहे तो तुम्हाला काय दिसेल की बऱ्याच काळापर्यंत गरम दिसेल तुमचा. फक्त वरती आपण होतो की हा जो वरचा भाग असतो त्या वरच्या भागातनं उष्ण थोडीफार प्रमाणात कधी रिलीज होत राहते. त्यामुळे याच्यामध्ये फार जास्त काळासाठी तुम्ही पदार्थ गरम ठेवू शकत नाही. एकतर तुम्ही 2, 3, 4 तासांपर्यंत तुम्ही ते गरम ठेवू शकता. फ्लास्कचं वर्किंग देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट हा एक पार्ट आहे. ह्याच्यामध्ये नॅचरल कॅलॅमिटीमध्ये हा पार्ट येतोय. फार जास्त याच्यामध्ये काही महत्त्वाचं नाही. फक्त तुम्ही जर मला वाटते 2000 मला वाटते 19ची मला वाटते एक्झाम असेल, त्या एक्झामला हा प्रश्न पडला होता की त्सुनामी हा जो शब्द आहे तो शब्द कुठल्या भाषेतला आहे आणि त्याचा नेमका अर्थ काय होतो. त्यासाठी आपण फक्त इथे घेतलेला आहे की आपण बघतो की महासागराच्या तळाशी होणारे जे भूकंप आहेत त्या भूकंपांच्या ज्वालामुखीमुळे आपण बघतो की ज्या लाटा तयार होतात त्यांना आपण त्सुनामी लाटा म्हणतो. आणि या त्सुनामी हा जो शब्द आहे तो जपानी भाषेतला शब्द आहे आणि त्सुनामीचा अर्थ काय होतोय तर किनाऱ्यावर येऊन धडकणारी पाण्याची मोठी लाट. हा प्रश्न तुमच्या एक्झामला राज्यसेवेच्या प्रिलिम्सला हा प्रश्न पडला होता. त्यामुळे ही जी फॅक्ट आहे ती फॅक्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट पार्ट जातोय आपण. हा नेक्स्ट पार्ट थोडासा मानवी शरीरशास्त्राशी संदर्भातला आहे आणि ह्याच्यामध्ये काय दिले बघा. पहिल्यांदा आपण हा पार्ट समजून घेऊ आपण की आपल्या सगळ्यांना माहिती असेल, आपण डेफिनेशन पण बघितली असेल की पेशी जी आहे ती पेशी काय असते तर सजीवांचं जे काय स्ट्रक्चरल आणि फंक्शनल ज्याला म्हणतो आपण, म्हणजे कार्यात्मक आणि ज्याला म्हणतो आपण की रचनात्मक जे एकक आहे ते काय असतं तर पेशी असते. म्हणजे सगळे जे तुमचे सजीव आहेत ते पेशींपासून बनलेत, सेलपासून बनले. तर ती सेल ह्या सेल ज्यावेळेस एकसारख्या काम करणाऱ्या सेल्स एकत्र येतात त्यापासून काय बनतं, त्यापासून उती बनतात ज्याला आपण टिश्यू म्हणतोय. ठीक आहे. एकसारखं काम करणारा टिश्यू ज्यावेळेस तुमच्या एकत्र येतील त्यापासून काय बनेल, त्यापासून इंद्रिय किंवा तुमचं ऑर्गन बनतोय. ठीक आहे. त्यानंतर ह्या ऑर्गन्स एकत्र येऊन तुमचे काय बनतील की इंद्रिय संस्था बनेल तुमची आणि ह्या इंद्रिय संस्थेपासून काय बनतोय की एखाद्या व्यक्तीचं शरीर बनतं. सो सगळ्या प्राण्यांच्यामध्ये तुम्हाला जो काही क्रम आहे तो क्रम तुम्हाला अशाच प्रकारचा बघायला मिळेल. आता पुढचा जो काही ते फॅक्ट आपण अंडरलाईन केली काय फॅक्ट आहे बघा. अँटॉन लिव्हनहॉफ यांनी 1673 मध्ये विविध प्रकारची भिंग एकत्र करून सूक्ष्मदर्शक हे उपकरण तयार केलं होतं आणि जीवाणू असतील किंवा आदिजीव असतील आणि जिवंत पेशी असतील यांचं निरीक्षण करण्यासाठी या सूक्ष्मदर्शकाचा किंवा मायक्रोस्कोपचा फार मोठा यूज आपण बघतोय की सायन्समध्ये आजपर्यंत झालेला आपल्याला बघायला मिळेल. ठीक आहे. सो ही फॅक्ट देखील महत्त्वाची आहे. अजून एक आपल्यासमोर इथं बॉक्स आहे. त्या बॉक्समध्ये रॉबर्ट हुक विषयीची इन्फॉर्मेशन आहे. रॉबर्ट हुक विषयी पण अगदी गेल्या 2022 मधल्याच किंवा 21 मधल्या काही एक्झामला याच्यावरती प्रश्न पडले होते. अजून 2-3 गोष्टी याच्यामध्ये आहेत. फॅक्च्युअल डेटा आहे. फार महत्त्वाचा टेबल आहे हा. काय म्हटलं बघा. रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञानं 1665 मध्ये बुचाच्या झाडाचा पातळ काप घेऊन तो सूक्ष्मदर्शकाखाली बघितला आणि त्याच्यामध्ये त्याला मधमाशांच्या पोळ्यातील कप्प्यांच्या प्रमाणे काही कप्पे दिसले. तुम्ही इथं या इमेजमध्ये पण बघू शकता. जे कप्पे आहेत ते तुम्हाला दिसतील आणि या कप्प्यांना त्यानं पेशी असं नाव दिलं किंवा सेल असं म्हटलं त्यांना आणि लॅटिन भाषेत त्याला सेला म्हणजेच काय की खोली, एक आपण ज्याला रूम म्हणतो आपण तशी रूम त्याला असं तरी नाव दिलं. ठीक आहे. सो त्याच्यावरून आपण त्याला सेल हे नाव दिलं. तर ही फॅक्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की पेशींचा शोध कुणी लावला तर आपण म्हणतो की रॉबर्ट हुक यांनी तो 1665 मध्ये लावला होता. आता इथं अजून एक फॅक्ट आहे बघा. MJ स्लायडन आणि थिओडर शोन या 2 शास्त्रज्ञांनी 1838 साली काय केले की पेशीच्या रचनेविषयीचा सिद्धांत मांडला. हे देखील फॅक्ट जे आहे ते फार महत्त्वाचे आहे आणि त्यामध्ये त्यांनी काय सांगितले तर सर्व सजीव पेशींपासून बनलेले असतात आणि
पेशी हा सजीवांचा काय आहे की पायाभूत घटक आहे. सो ही त्यांची थिअरी होती किंवा हा त्यांचा सिद्धांत होता. त्यानंतर पुन्हा आपण बघतोय 1885 मध्ये आर विरशॉ यांनी काय सांगितले, तर पेशींचा जन्म हा पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशींमधूनच होतो. सो एकच टेबल आहे, पण एका टेबलमध्ये तुम्हाला काय दिसतील की जवळपास 4-5 फॅक्ट्स आहेत की ज्या कंपाईल केल्या. त्यामुळे हा टेबल फार महत्त्वाचा आहे. हा टेबलमध्ये फॅक्ट्स तुम्ही रट्टा मारून ठेवू शकता, पाठ करून ठेवू शकता. आता इथं काय केलं बघा, इथं वरती मी काही पार्ट हायलाईट केला. त्यामध्ये काय म्हटलं की जे प्रामुख्याने जे पेशी आहेत त्या पेशींचं वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी असे प्रामुख्याने आपण दोन प्रकार पाडतो आपण. जे आता आपण सेल्स म्हणलो आपण, त्या सेल्सचे वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी प्लांट सेल आणि ॲनिमल सेल असं आपण त्याचं क्लासिफिकेशन करतोय. पुढे काय म्हटले की त्यांच्या मधले जे डिफरन्सचे मुद्दे आहेत ते मेन डिफरन्सचे मुद्दे कोणते आहेत, तर पहिला जो सगळ्यात प्रॉमिनंट डिफरन्सचा मुद्दा आहे तो असा आहे, तुम्ही या साईडला जी बघता इकडे ही वनस्पती पेशी आहे आणि ही जी आहे ती प्राणी पेशी आहे. सो वनस्पती पेशी आणि प्राणी पेशींच्या मध्ये सगळ्यात जो मेजर डिफरन्सचा मुद्दा आहे तो हा आहे की वनस्पतींच्या पेशींच्या भोवती तुम्हाला काय दिसेल की पेशी भित्तिका दिसेल, सेल वॉल ज्याला म्हणतो आपण, आणि प्राणी पेशींच्या भोवती तुम्हाला अशा प्रकारची सेल वॉल बघायला मिळणार नाही. हा सगळ्यात मेन आणि प्रॉमिनंट तुम्हाला काय दिसेल की डिफरन्स दिसेल. अजून काय डिफरन्स आहे, हा रिक्तिकांचा एक डिफरन्स आहे. रिक्तिका तुम्हाला जाणवणार, रिक्तिका म्हणजे हा जो मधला तुम्हाला पोकळ भाग दिसतोय त्याला रिक्तिका म्हणतात. तर वनस्पती पेशींच्या मध्ये तुम्हाला ह्या ज्या रिक्तिका आहेत त्या फार मोठ्या बघायला मिळतील, पण प्राणी पेशींच्या मध्ये तुम्हाला ह्या रिक्तिका तितक्याच्या मोठ्या बघायला मिळणार नाहीत. अजून पण आपण यांचं जे काही डिटेल अनालिसिस आहे, प्रत्येक जे काही पेशी अंगक आहे ते पेशी अंगकाचं काम असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहे. तरी पण इथं समोर आहे तर आपण बघूया काय काय गोष्टी दिसतात तुम्हाला. तर सगळ्यात बाहेरच्या साईडला आपण बघतोय की वनस्पती पेशी असेल, तुम्हाला काय दिसते की पेशी भित्तिका दिसते. इथं मध्ये ती पेशी भित्तिका नाहीये. त्याच्या आतमध्ये काय असेल, तर त्याच्या आतमध्ये आपण बघतोय की हे जे आहे थोडासा पातळ पडदा त्याला आपण पेशी पटल म्हणतोय आपण, किंवा प्रद्रव्य पटल ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे. नेक्स्ट, हा जो आतमध्ये पार्ट दिसतोय थोडासा गोलाकारमध्ये सेंटरला, त्याला आपण केंद्रक म्हणतोय. त्या केंद्रकामध्ये तुम्हाला काय दिसेल की तुमचे जे काही क्रोमोझोम्स आहेत ते क्रोमोझोम्स तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतील. इथे देखील तुम्हाला हा केंद्रक इथं बघायला मिळेल. अजून काय, हा थोडासा स्पंज किंवा स्प्रिंग सारखा पार्ट जो दिसतोय याला आंतरद्रव्य जालिका किंवा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतात. तो देखील काय काम करतो ते आपण डिस्कस करणार आहे. त्याच्यानंतर इथं तुम्ही बघता की वनस्पती पेशींच्या मध्ये हा एक वेगळा पार्ट आहे की जो तुम्हाला प्राणी पेशीमध्ये दिसणार नाही, ते म्हणजे की हरित लवक. हा जो पार्ट दिसतोय हा तुमचा हरित लवकांचा पार्ट आहे. ठीक आहे. सो ही हरित लवक देखील तुम्हाला फक्त वनस्पती पेशींच्या मध्ये दिसते. आपण मागच्या काही लेक्चर्समध्ये हरित लवकांचं नेमकं जे काम आहे ते काम पण डिस्कस केलं होतं. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की ते काम काय करतात ते. ठीक आहे. त्यानंतर हा जो एक वेगळा पार्ट दिसतोय त्याला आपण तंतुकणिका म्हणतोय. मायटोकॉन्ड्रिया हा एक पेशीचा फार महत्त्वाचा अंगक आहे जो पेशीला ऊर्जा तयार करण्याचे काय करतो की मदत करतोय. सो देखील ह्याच्याविषयी पण आपण अभ्यास करणार आहे. हे छोटे काही गोळे दिसत आहेत त्यांना आपण लयकारिका म्हणतोय आणि रायबोझोम देखील तुम्हाला इथे बघायला मिळते. सगळ्यांची कामं जी आहेत ते आपण डिटेलमध्ये काय करू की डिस्कस करू आपण. ठीक आहे. सो हा वनस्पती पेशींच्या आणि प्राणी पेशींच्या मध्ये काय असेल की मेन डिफरन्स असेल. पुढं इथं हा थोडासा इंटरेस्टिंग पार्ट आहे, तो आपल्याला माहिती असं गरजेचं. थोडंसं आपल्या पाठीमागच्या साईडला एक पॉईंट राहिला तो मी एकदा कव्हर करतो. तो इथं आहे बघा, की वनस्पती पेशी मोठ्या आकाराची रिक्तिका आपण डिस्कस केलं. इथं बघा, या सर्व दृश्य केंद्रकी पेशी आहेत किंवा त्यांना आपण काय म्हणतोय की यू कॅरिओटिक सेल्स. दृश्य केंद्रकी पेशी म्हणजे काय, या पेशींच्या मधली जे काही केंद्रक आहेत ते केंद्रक तुम्हाला काय दिसतील की अगदी सेपरेट दिसतील. म्हणजे इतर जी पेशी अंगक आहेत त्या पेशी अंगकापासून तुम्ही जो काही केंद्रक आहे तो केंद्रक तुम्ही सेपरेटली सांगू शकता की हा इथं हा केंद्रक आहे. किंवा पेशी अंगक देखील तुम्ही बघताय की तुम्ही काय की अगदी डिस्टिंक्ट आहे, सगळ्यांची प्रत्येकाची काय की वेगळी वेगळी कंपार्टमेंट आहेत हे तुम्ही सांगू शकता. असं ज्या प्रकारच्या पेशींच्या मध्ये असतं त्यांना आपण काय म्हणतोय की दृश्य केंद्रकी पेशी किंवा युकॅरियोटिक सेल्स म्हणतो आपण. इथं आपण येतोय की इथं जे एक्झाम्पल घेतलंय आपण ते आहे आधी केंद्रकी पेशींचं किंवा ज्यांना आपण प्रोकॅरियोटिक सेल्स म्हणतो आपण. यांचं वैशिष्ट्य काय, तर यांच्यामध्ये बघतोय आपण की तुम्हाला तशा प्रकारचे कंपार्टमेंट्स बघायला मिळणार नाहीयेत. एकच तुमचं काय की पेशीद्रव आहे आणि त्या पेशीद्रवामध्ये तुम्हाला सगळे रायबोझोम्स केंद्र काप तुमचा असेल किंवा तुमची संपुटिका असेल सगळं किंवा प्लाझ्मिडियम तुमचा असेल, सगळे जे अवयव आहेत ते एका ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. तुम्हाला सेपरेटली ते केंद्रक जो आहे तो केंद्रक देखील तुम्हाला सांगता येणार नाहीये. अशा प्रकारच्या पेशींना तुम्हाला काय म्हणतात की आदिकेंद्रिकी. प्रामुख्यानं जे थोडेसे ज्याला म्हणतो की प्रिमिटिव्ह ऑर्गन्स आहेत. प्रिमिटिव्ह म्हणजे काही ज्यांच्यामध्ये अजून जास्त डेव्हलपमेंट झालेली नाहीये, असे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला या आदिकेंद्रिकी पेशी बघायला मिळतील. आणि जे थोडेसे ॲडव्हान्स ॲनिमल्स आहेत किंवा प्लांट्स असतील त्यांच्यामध्ये तुम्हाला काय दिसेल की दृश्य केंद्रकी पेशी बघायला मिळतील. आता इथं काही एक्झाम्पल्स आपण घेतलेत बघा. काही सूक्ष्मजीव आहेत जसे पावर देणारी बुरशी असेल, डबक्यातील शैवालाचे तंतू असतील. ठीक आहे. आणि हे सगळे बहुतांशी काय आहेत की सगळे सूक्ष्मजीव एक पेशी असतात, म्हणजे सिंगल सेल ॲनिमल्स असतात. त्यांच्यामध्ये तुम्हाला मल्टिपल सेल्स बघायला मिळणार नाहीत. आणि यांच्यामध्ये पेशींची रचना जी आहे ती थोडीशी वेगळी असते. आपण आताच बोलल्याप्रमाणे की दृश्यकेंद्रिकी पेशीमध्ये आपण होतो की पटलांपासून तयार झालेली अंगके असतात. म्हणजे प्रत्येक
ते आपण आता मागे एक्झाम्पल बघितलं प्लांट सेलचं, अॅनिमल सेलचं. त्यामध्ये काय बघतोय आपण की प्रत्येक पेशी अंकाचं वेगळं वेगळं काही कंपार्टमेंट आहे. इथं मात्र तुम्हाला तशा प्रकारचे कंपार्टमेंट आढळत नाही आहेत. आणि पेशीद्रव आणि केंद्रक द्रव हा एकमेव तुम्हाला याच्यामध्ये काय दिसेल की एक डिफरन्शियल पार्ट दिसेल. बाकी याच्यामध्ये तुम्हाला सेपरेट काही दिसणार नाहीये. अशा पेशींना आपण काय म्हणतोय की आधिकेंद्रकी पेशी. इथे एक फॅक्ट आहे ते फक्त लक्षात ठेवा. राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था कुठे आहे तर ती पुण्यामध्ये आहे. ही संस्था काय करते तर पेशी विज्ञान, जैव विज्ञान या संदर्भात संशोधनाचं काम ही संस्था करताना आपल्याला बघायला मिळेल. नेक्स्ट इथं एक टेबल मी मार्क केलाय. कॉमन टेबल आहे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की सूक्ष्मजीवांची वाढ कुठं होते. सूक्ष्मजीव आता आपण जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स बघितले आपण, मग त्यामध्ये शैवाल असतील, बुरशी असेल किंवा जीवाणू असतील, यांची वाढ कुठं होते. माध्यम कुठलं असलं पाहिजे तर प्रामुख्यानं मातीमध्ये, पाण्यामध्ये किंवा जे कुजणारे पदार्थ आहेत त्यांच्यामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ जी ते फार वेगाने होते. तापमान आयडियल काय असेल तर 25 डिग्री सेल्सिअस ते 37 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यानचं टेम्परेचर जे आहे ते यांच्या वाढीसाठी काय असेल की सगळ्यात पोषक असेल. पोषण यांना कुठं मिळतं तर विशिष्ट पोषक द्रव्ये जसे की शैवाल असतील, हरितद्रव्य असतील, ऑक्सिजन असतील यांच्यामार्फत त्यांना पोषण मिळतं. वातावरण कसं पाहिजे ओलसर, दमट आणि उबदार वातावरणामध्ये काय बघतो आपण की जे सूक्ष्मजीव आहेत ते फार चांगल्या प्रकारे वाढतात. त्यामुळं ही फॅक्च्युअल नाही म्हणणार मी पण एक जनरल अंडरस्टँडिंगचा पार्ट आहे जो आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तो इथं आपण बघून घ्या तुमच्याच्यामध्ये. ठीक आहे. इथं किण्वन किंवा फर्मेंटेशनची जी प्रक्रिया आहे त्याच्याविषयीचं एक्सप्लेनेशन दिलं आहे आणि ते फार महत्त्वाचं आहे, आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. काय म्हटलं याच्यामध्ये बघा, सूक्ष्मजीवांच्या क्रियेमुळे काही कार्बनी पदार्थांचं दुसऱ्या कार्बनी पदार्थामध्ये रूपांतर होण्याची जी काही रासायनिक क्रिया आहे त्याला आपण काय म्हणतो की किण्वन म्हणतो, आंबणं म्हणतो किंवा कुजणं म्हणतो. नीट लक्षात घ्या काय होते. सूक्ष्मजीव आहेत जे सूक्ष्मजीव काय करतात की काही विशिष्ट प्रकारचे कार्बनी पदार्थ आहेत त्यांना दुसऱ्या प्रकारच्या कार्बनी पदार्थामध्ये रूपांतरित करतात आणि या सगळ्या क्रियेमध्ये काय होते तर उष्णता निर्माण होते. त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड आणि इतर काही वायू याच्यामध्ये तयार होतात. बघा काय काय होते ते एका कार्बनी पदार्थातून दुसऱ्या कार्बनी पदार्थामध्ये रूपांतर होते आणि या सगळ्या क्रियेमध्ये काय होते की उष्णता तयार होते, त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड तयार होते आणि मग इथे काय म्हटलं बघा पदार्थाचे आकारमान देखील याच्यामुळे वाढते. म्हणून आपण बघतोय की इडली असेल घरामध्ये कॉमन आपण बघतो किंवा पाव तयार करण्यासाठी जे आपण पीठ ठेवतो ते पीठ फुगतं. ते पीठ फुगण्याचं रिझन काय तर या फर्मेंटेशनच्या क्रियेमध्ये काय होतं की जे कार्बन डायऑक्साईड तुमच्यासारखे किंवा इतर जे वायू तयार तुमचे होतात त्याच्यामुळे त्या पदार्थाचं काय होतं की आकारमान वाढतं आणि फसफसून करून हे सगळे पदार्थ काय की जे वायू आहेत ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. खाली एक्झाम्पल दिलं बघा, दुधाचं दही बनवणं असेल किंवा फळे धान्य यांच्यापासून अल्कोहोल तयार करणं असेल, पिठापासून पाव बनवणं असेल किंवा ॲसिटिक आम्ल तुमचं असेल, सायट्रिक आम्ल असेल, लॅक्टिक आम्ल असेल, जीवनसत्व असेल, प्रतिजीव असतील यांच्या निर्मितीमध्ये देखील आपण होतो की किण्वन क्रियेचा उपयोग केला जातो. हा जो पार्ट आहे तो फार महत्त्वाचा आहे, हा लक्षात ठेवण्याचं गरजेचं आहे आपल्याला की किण्वन जी क्रिया आहे त्याचा वापर नेमका कुठल्या कुठल्या प्रकारामध्ये आपण काय करतो की करताना दिसतोय. सो ही टेबल महत्त्वाचा आहे किंवा हा जो बॉक्स आहे तो महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट पुढे बघतोय आपण परत आपण येते की मानवी शरीरशास्त्रावरती स्नायूंची माहिती दिली. तर स्नायू जे म्हणतो आपण की गरजेनुसार आकुंचन आणि शिथिलीकरण ज्यांच्यामध्ये होतं त्यांना आपण काय म्हणतो की जो तंतूंचा गड आहे त्याला आपण स्नायू म्हणतो आपण. बस सफिशियंट फॅक्ट आहे. इथे एक फॅक्ट आहे जी आपल्यासाठी महत्त्वाची फार आहे की स्नायू हाडांनी किंवा हाडांना स्नायूबंधांनी जोडलेले असतात, त्याला आपण टेंडॉन म्हणतो. ही फॅक्ट आहे. ह्याच्यावरती मला वाटते फार पूर्वी 2000 समथिंग 15 किंवा 16ला राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेला प्रश्न पडला होता की जे स्नायू आहेत ते हाडांना कशाद्वारे जोडलेले असतात. तर टेंडॉन आणि शब्द जो आयोगाने वापरला होता तो आयाचा वापरला होता टेंडॉन. त्यांनी स्नायूबंध हा शब्द वापरला नव्हता. त्यामुळे टेंडॉन आयाचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे की टेंडॉनद्वारे आपण बघतोय की जे स्नायू आहेत ते तुम्हाला हाडांना घट्ट जोपर्यंत जोडलेले दिसतील. हा देखील जो टेबल आहे याच्यामध्ये पण काही फॅक्ट्स आहेत त्या देखील आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. काय काय बघतोय आपण की मानवी शरीरामध्ये साधारणतः 600 पेक्षा जास्त स्नायू असतात. ही फॅक्ट आहे, महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर प्रौढ निरोगी व्यक्तीच्या शरीराच्या सुमारे 40% वजन कशाचं असतं तर स्नायूंचं असतं, हे देखील महत्त्वाचं आहे. त्यानंतर मानवी चेहऱ्यामध्ये जवळपास 30 स्नायू असून आपण बघतो की त्यामुळे आपण चेहऱ्यावरचे हावभाव ते फार वेगानं बदलू शकतो आपण. त्यामुळे हे जे काही फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्स आपल्याला मेमोराईज करून ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट या स्नायूंचे आपण काय केलं की 2 प्रकार पाडलेत. पहिला प्रकार आहे तो म्हणजे की ऐच्छिक स्नायू ज्याला आपण व्हॉलंटरी मसल्स म्हणतोय आणि दुसरा आहे अनैच्छिक स्नायू किंवा ज्याला इनव्हॉलंटरी मसल्स म्हणतोय आपण. दोन्हींचा आपण अर्थ समजून घेऊ. ऐच्छिक स्नायू काय असतील, हाताने इथे एक्झाम्पल घेतली, हाताने काम करणं असेल, चालणं असेल, अन्नपदार्थ खाणं असेल, ही सगळी जी कामं आहेत ती आपल्या इच्छेवरती अवलंबून आहेत. ठीक आहे. आणि मग अशा कामांसाठी आपण काय करतो आपल्या ऐच्छिक स्नायूंचा वापर करतो आणि मग यामध्ये हात असतील, पाय असतील, हे आपल्या इच्छेप्रमाणे काय करतात की हालचाल करतात, म्हणून त्यांना आपण काय म्हणतोय की ऐच्छिक स्नायू म्हणतोय आपण. दुसरे आहेत तुमचे अनैच्छिक स्नायू किंवा इनव्हॉलंटरी मसल्स जे आपण म्हणतो की शरीरामधल्या इतर ज्या क्रिया आहेत तुमच्या श्वसन असेल, पचन असेल, रक्ताभिसरण तुमचे कामं असतील तर ही आपल्या इच्छेवरती नाही आहेत. हे आपण म्हणतो की निरंतरपणे ही कामं जे आहेत ते चालणं गरजेचं आहे. हृदयाचं काम जे आहे ते आपल्या इच्छेवरती चालत नाही, ते कंटिन्यू चालत राहतं. सो अशी जी कामं आपल्या इच्छेव्यतिरिक्त किंवा कंटिन्युअसली चालत राहतात अशा स्नायूंना काय म्हणतो आपण अनैच्छिक स्नायू म्हणतो. लक्षात घ्या. ठीक आहे. सो दोन्हीच्यामध्ये डिफरन्स आणि दोन्हीची जी एक्झाम्पल्स आहेत ते आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
आता इथं स्नायूंचे काही प्रकार दिलेत ते देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पहिला आहे अस्थि स्नायू किंवा ज्याला आपण स्केलेटल मसल्स म्हणतोय. त्यामध्ये काय काय बघू आपण की या स्नायूंची दोन्ही टोकं वेगळ्या वेगळ्या हाडांना जोडलेली असतात. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे स्केलेटल मसल्स कशाला म्हणायचं आपण की ज्या वेळेस एखाद्या स्नायूची दोन्ही टोकं जी असतील ती दोन वेगळ्या वेगळ्या हाडांना काय असतील की जोडलेली असते. म्हणजे यामध्ये काय काय एक्झाम्पल आहेत तर हाताचे असतील, पायांचे स्नायू असतील आणि यांची हालचाल प्रामुख्याने ऐच्छिक प्रकारची असते. आपल्या इच्छेनुसार आपण त्यांची काय करतो की हालचाल करतो. हाडांचा सांगाडा एकत्र ठेवण्याचं आणि शरीराला आकार देण्याचं काम हे अस्थि स्नायू करतात. आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढचे आहेत हृदयाचे स्नायू ज्याला आपण कार्डियाक मसल म्हणतोय आणि प्रामुख्यानं हृदयाचं आकुंचन असेल किंवा शिथिलीकरण असेल ते घडवून आणण्यासाठी तुमचे स्नायू मदत करतात आणि या स्नायूंच्यामुळेच बघतोय आपण की हृदय जे आहे ते जवळपास तुमच्या अविरतपणे मिनिटाला 70 वेळा आकुंचन आणि प्रसरण पावताना आपल्याला दिसते. पुढचे तुमचे मृदू स्नायू किंवा स्मूथ मसल तुमचं ते कुठं आढळतं तुमच्या तर शरीरामध्ये ज्या आंतरइंद्रिय आहेत तुमच्या त्यामध्ये एक्झाम्पल आपण बघतो की जठर असेल, आतडा असेल, रक्तवाहिनी असेल, गर्भाशय असेल या ठिकाणी तुम्हाला दिसेल की हे जे स्नायू आहेत ते बघायला मिळतील. हे देखील अनैच्छिक प्रकारचे स्नायू आहेत आणि सावकाश आणि आपोआप होणारी हालचाल जी आहे ती यांच्याकडनं होताना आपल्याला दिसते. जी आपल्याला नकळत होते आपल्याला तिची जाणवत पण नाही. आणि तुम्हाला पिक्चरमध्ये एक्झाम्पलमध्ये दिसतील. हा जो काही पहिला प्रकार आहे तो अस्थि स्नायूंचा आहे. दुसरा आहे ते तुमचे हृदयाचे स्नायू तुमचे कार्डियक मसल्स आहेत आणि तिसरं तुमचं काय आहेत की हे मृदू स्नायू तुमचे. सो हे स्नायूचे 3 प्रकार देखील आपल्याला माहिती असावेत. आधी आपण ऐच्छिक स्नायू, अनैच्छिक स्नायू म्हणलं होतं. नंतर आपण काय करू त्यांचे अजून स्पेसिफिक प्रकार बघतोय. इथं एक चित्र आहे. ह्या चित्रामध्ये आपल्याला काही स्नायूंची नावं दिली. ते नावं फक्त आपण मेमराईज करून ठेवणं गरजेचं आहे. इथं बघा पहिलाच दिसेल तुम्हाला इथं छातीचे स्नायू आहेत. त्यानंतर द्विशिरस्क स्नायू ज्याला आपण बायसेप मसल म्हणतोय. त्यानंतर अवकुंचनी स्नायू तुम्हाला इथं बघायला मिळतील. त्यानंतर चतुशिरस्क स्नायू म्हणतो आपण हे तुम्हाला मांडीमध्ये बघायला मिळतील. त्यानंतर इथं परत तुम्हाला अवकुंचनी स्नायू बघायला मिळतील. त्यानंतर उदरीय स्नायू तुम्हाला बघायला मिळतील आणि त्रिभुजाब स्नायू तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे. सो या सगळ्यांची नावं जी आहेत ती एकदा बघून घ्या. एक्झामला जर प्रश्न पडला की एखाद्याचं लोकेशन विचारलं तर आपल्याला ते माहिती असणं गरजेचं आहे. इथे एक बॉक्स आहे. त्या बॉक्समध्ये काय म्हटले बघा की स्नायूंच्या अभ्यासाला मायोलॉजी म्हणतात. तुम्ही जर पाठीमागचे क्वेश्चन पेपर काढून बघितले असतील तर अशा टाईपचे भरपूर क्वेश्चन आयोगानं विचारलेले आहेत आतापर्यंत. त्यामुळे हा फॅक्ट देखील महत्त्वाचा आहे. आणि स्नायूंचं जे मूलभूत गुणधर्म आहे ते काय तर आकुंचन पावणे हा त्यांचा मूलभूत गुणधर्म आहे. आणि इथं अजून काही फॅक्ट्स आहेत बघा. शरीरातील सर्वात मोठा स्नायू मांडीमध्ये असतो. अगेन इथं तुम्हाला बघा मिळेल की चतुर्थ स्नायू जो आहे तो तुम्हाला एक्झाम्पल सांगता येईल त्याच्यामध्ये. आणि सर्वात लहान स्नायू जो आहे तो कानातील स्टेप्स या हाडाला जोडलेला असतो. कानातील सगळ्यात जे हाड आहे ते हाड देखील सगळ्यात छोटं हाड आहे आणि त्याला जोडणारा जो स्नायू आहे तो देखील काय की सगळ्यात छोटा स्नायू. अगेन ह्या स्लाइडवरती तुम्हाला भरपूर असे फॅक्ट्स बघायला मिळतील ज्या फॅक्ट्स आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. तर मला वाटतं इथंपर्यंत आपण हा व्हिडिओ स्टॉप करूया आणि त्यानंतर पुढच्या लेक्चर आपण काय करू की जो उरलेला पार्ट आहे तो उरलेला पार्ट याच्यामधला कव्हर करूया आपण. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो.